श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? तुमचे स्वागत आहे. तर स्वामी आपल्या भक्तांना कसे सुंदर विचार सांगतात ते नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, बाळांनो, पुढे जायचे असेल तर चुकीच्या मार्गाने कधीच जाऊ नका. आमच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे आम्ही तुम्हाला चांगल्या मार्गानेच नेऊ. तसेच माझ्या भक्तांनो, तुमच्या जर कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर उगाच चिंता करत बसू नका. तुमचा विश्वास आहे ना आमच्यावर. मनात म्हणायचे की माझे स्वामी आहेत, काय ते सर्व पाहून घेतील. बाळांनो, भक्ताने परमेश्वरावर विश्वास ठेवला की परमेश्वर पण भक्ताची जबाबदारी घेत असतो. अरे बाळांनो, आम्ही एखादी गोष्ट अशक्य असेल तर ती आम्ही शक्य करून दाखवतो. एवढा विश्वास व श्रद्धा पाहिजे. पण बाळांनो, परमेश्वराचे नामस्मरण पण तितकेच महत्त्वाचे असते. आपण सतत परमेश्वराची आठवण ठेवली पाहिजे. मग परमेश्वराचा पण आपल्यावर विश्वास असतो. परमेश्वर तुमच्या अगदी सुख दुःखात उभा असतो. तुम्हाला माहीत पण नसते की परमेश्वर तुमच्या पाठी असतो की नाही. जिथे चांगले घडते आणि वेदना सहन करण्याची ताकद अंगात येते, तिथे मात्र कायम परमेश्वर तुमच्या पाठीराखा असतो. बाळांनो, स्वामी सांगतात, नेहमी तुम्ही हसत राहा, हसत जगा. तुमचे आयुष्य जास्त सुंदर वाटेल तुम्हाला. तसेच बाळांनो, आपण जेव्हा परमेश्वराजवळ आपली सुख दुःख मोकळं करतो तेव्हा ती केवळ मागणी नसते, ती एक समर्पणाची भावना असते. आपल्या मनात साठलेले सर्व दुःख प्रश्न आपण त्याच्यापुढे मांडतो. पण आपल्याला फळ कधी मिळेल आणि कसे मिळेल तर याची घाई करायची नसते बाळांनो. घाई केली तर ती आपली प्रार्थना एक व्यवहार ठरते. परमेश्वराजवळ व्यवहार नसतो, तिथे फक्त विश्वास असतो. परमेश्वर आपली परीक्षा घेत नसतो तर आपली भगवंत तयारी करत असतो. तर त्या परमेश्वराला आपल्या चेहऱ्यावरचे हसू पाहायचे असते आणि त्याला भक्तांचे स्थिर समाधान हवे असते. हे बाळांनो, लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, बाळांनो, परमेश्वराजवळ आपली काय सुखे दुःखी असतील तर ती न लाजता सांगावी. पण त्या प्रार्थनेचे फळ कधी मिळेल याचा विचार करू नका, कारण परमेश्वराचे निर्णय अधीन नसून आपल्या कल्याणासाठीच ठरलेले असतात. बाळांनो, परमेश्वर क्षणभंगूर आनंद देऊन मन शांत करत नाही, तर जीवनभर साथ देणाऱ्या शाश्वत सुखाचा अनुभव देतो. बाळांनो, म्हणूनच तुम्ही परमेश्वराजवळ विश्वास ठेवा. तुम्हाला तो योग्य वेळी योग्य रूपात परमेश्वर आपल्याला पाहिजे ते नाही तर आपल्यासाठी आवश्यक आहे तेच देत असतो. एवढे फक्त लक्षात ठेवा. तसेच बाळांनो, आमच्या चरणी जो शरण गेला की त्याच्या जीवाला खरी दिशा मिळते. त्याला अहंकार कधीच येत नाही. त्याचा अहंकार आमच्या भक्तीत विरघळतो आणि चिंता शांत होते आणि संसाराचा त्याचा भार हलका होतो. म्हणून बाळांनो, आमच्या चरणी लीन व्हा. भक्तीमुळे सर्व काही होते. बाळांनो, परमेश्वराबद्दल असलेले प्रेम म्हणजेच भक्ती. स्वामी म्हणतात, बाळांनो, उद्याची चिंता करू नका, कारण उद्या अजून आलेला नाही. आपले पुढचे काय होईल याचा विचार करत बसलात तर आजचा क्षण तुमच्या हातून निसटून जाईल. तर सारखा विचार करू नका, फक्त आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. प्रत्येक जण जागरूकतेने जगा, कारण गेलेला क्षण परत येत नाही. बाळांनो, विश्वास ठेवा अगदी मनापासून. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.